सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी मोठेपणा दाखवून तुम्ही लहानांच्या चुका माफ कराल आणि आज काही नवीन संपर्कातून तुम्हाला चांगले लाभही मिळतील. तुम्हाला एकामागून एक माहिती मिळत राहील ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील आणि तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुम्हाला एखाद्या कामाची काळजी वाटत असेल तर ती दूर होईल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की भाग्याच्या दृष्टीने आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगला जाणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या अनुभवाचा चांगला फायदा होईल. जर तुमच्या मित्रांनी तुम्हाला पैशांशी संबंधित एखादी योजना सांगितली असेल तर तुम्हाला त्यामध्ये गुंतवणूक करणं आजच्या दिवस टाळावं लागेल. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होताना दिसते. तुम्हाला तुमचे अडकलेले पैसेही मिळतील. मित्रांसोबत एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. नातेवाईकांशी तुमचे चांगले संबंध राहतील आणि तुम्ही जर एखाद्या चांगल्या फायद्यासाठी पैसे गुंतवले तर त्यातूनही तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंतांना मदत करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस थोडा कमजोर असणार आहे. आरोग्याच्या एखाद्या समस्येमुळे तुम्हाला आधीपासूनच काही त्रास होत असेल तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुम्हाला काही गुप्त विरोधकांपासून सावध राहावं लागेल. कामाच्या ठिकाणी आपल्या कामामध्ये संयम ठेवा. घाईनं कोणतंही काम केल्यास आज चूक होऊ शकते. तुमचा एखादा मित्र खूप दिवसांनी तुम्हाला आज भेटायला येऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्याच काही चुकांची चिंता वाटेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही खास यश घेऊन येणार आहे. भागीदारीमध्ये कोणतंही काम करणं तुमच्यासाठी चांगलं राहील. परंतु कोणत्याही जोखमीच्या कामात हात आजमावणं तुम्हाला टाळावं लागेल आणि तुम्ही आहाराकडे लक्ष द्या. जास्त खाणं टाळा, नाही तर पोटाशी संबंधित कोणताही आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो. विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांशी त्यांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्यांबद्दल चर्चा करतील. तुम्ही कामाच्या ठिकाणी काही नवीन योजना सुरू करू शकता. तुमच्या मुलांकडून आज तुम्हाला सहकार्य मिळेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजपमाळेचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांना आजच्या दिवशी कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि समर्पणानं तुम्ही तुमच्या वरिष्ठांनाही आश्चर्यचकित कराल. तुमचा कोणाशीही आज वाद होणार नाही. आज तुम्ही तुमच्या कला कौशल्यानं चांगले स्थान निर्माण कराल. तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहावं लागेल. आज तुम्ही तुमच्या ऐशोआरामानुसार काही वस्तू देखील खरेदी करू शकता जे पाहून तुमचे कुटुंबीय आनंदी होतील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सकारात्मक परिणाम देणारा ठरणार आहे. काही महत्त्वाच्या बाबींमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्ही वडीलधाऱ्या व्यक्तींच्या सल्ल्याचं पालन केल्यास ते तुमच्यासाठी चांगले राहील. तुम्ही कामामध्ये तुमच्या चांगल्या कामगिरीनं लोकांना आश्चर्यचकित कराल. तुम्ही परदेशातून आयात निर्यात व्यवसाय करत असाल तर तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी वाद घालू नका. आज तुम्ही सर्जनशील कार्यामध्ये रस दाखवाल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही गणपतीला आज लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस हा खूप उत्साही असणार आहे. तुमच्यामध्ये आज खूप ऊर्जा आल्यानं तुम्ही तुमचं काम करण्यामध्ये तत्पर राहाल. आधी तुम्हाला तुमचं रखडलेलं काम पूर्ण करावं लागेल. तुम्ही कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे कसलाही आग्रह धरू नका. नवीन जमीन, वाहन, घर खरेदी इत्यादी करण्याची तुमची इच्छाही पूर्ण होताना दिसते. तुमच्या सुखसुविधांमध्ये आज वाढ होईल.
तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल. तुम्ही आई वडिलांच्या तब्येतीची आज काळजी घ्या. त्यांना आरोग्याची काही समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या धैर्यामध्ये वाढ करणारा आजचा दिवस आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळत असल्याचे संकेत आहेत. तुम्ही एखाद्याच्या मदतीसाठी पुढे आलात तर लोक त्याला तुमचा स्वार्थ समजतील. आज व्यवसाय करणाऱ्यांनी मोठ्या नफ्याच्या लालसेपोटी छोट्या फायद्याच्या संधी सोडू नयेत, नाहीतर त्यांचं नुकसान होईल. तुमची एखादी इच्छा पूर्ण झाल्यानं तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी धनुराशीच्या लोकांबद्दल आदर वाढेल. तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये गोडवा ठेवा, ज्यामुळे तुम्ही लोकांना तुमच्याकडे आकर्षित करण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्यानं तुम्ही आज लोकांना दिलेली आश्वासनं सहज पूर्ण करू शकाल. तुम्हाला कौटुंबिक सदस्यांकडून एखादी आनंदाची चांगली बातमी मिळू शकते. तुमची प्रतिष्ठा सर्वत्र पसरेल. तुम्हाला सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचीही संधी मिळेल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस हा आनंदाचा जाणार आहे. तुम्ही काही ध्येय ठेवले असेल तर त्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका, नाहीतर ती वेळेवरती पूर्ण होणार नाहीत. जर तुम्ही तुमचे पैसे बेटिंगमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवले असतील तर भविष्यामध्ये त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कोणतेही काम तुम्ही आज जबाबदारीने करा. आरोग्याच्या समस्येकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. तब्येतीची काळजी घेणं आज आवश्यक आहे, नाहीतर तब्येतीची एखादी लहान समस्या मोठ्या आजारांमध्ये बदलू शकते. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस हा संमिश्र असणार आहे. आज कायदेशीर बाबींमध्ये यश मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. सदस्याच्या निवृत्तीमुळे कौटुंबिक नात्यामध्ये आनंद येईल. तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलायला हव्यात, नाहीतर तुम्हाला काही शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही घाईमध्ये कोणताही निर्णय घेतल्यास ते तुमच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं. विद्यार्थी त्यांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्यांबद्दल मित्रांशी चर्चा करू शकतात. जे लोक परदेशामध्ये आज आयात निर्यातीचा व्यवसाय करतायत त्यांना आज चांगला नफा होईल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मासळीला पिठाच्या गोळ्या खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा इतर दिवसांपेक्षा चांगला आहे, कारण त्यांना त्यांच्या व्यवसायातील रखडलेले सौदे अंतिम करून चांगला नफा मिळणार आहे. तुम्ही तुमच्या चालीरीती आणि तुमच्या मुलांच्या करिअरकडे पूर्ण लक्ष द्याल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कर्मचाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही कोणतंही काम सहज वेळेवरती पूर्ण करू शकाल. पैशांच्या बाबतीत कोणावरही तुम्ही आज विश्वास ठेवू नका, नाहीतर तो तुमचा विश्वासघात करू शकतो. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलेलंच आहे की कसं राहणार आहे आजचं भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं आज नक्कीच घडावं. धन्यवाद.